नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 9वी राज्यशास्त्र मधील चौथा धडा संयुक्त राष्ट्र याचा आता आपण स्वाध्याय सोडवतोय. तर इथे आपण संपूर्ण स्वाध्याय सोडवलेला आहे. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? अमेरिका, रशिया, जर्मनी, चीन. तर उत्तर आहे जर्मनी हे कायमस्वरूपी सभासद नाही. 2. भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था युनिसेफ, युनेस्को, विश्वस्त मंडळ, रेड क्रॉस. तर युनिसेफ ही कायमच लक्षात ठेवा, जी आंतरराष्ट्रीय पातळीवर बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करणारी संस्था आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या आहे 193. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवता येते, म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. 2. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. उत्तर हे विधान चूक आहे, कारण संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. 3. चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. हे विधान चूक आहे, कारण कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे. 4. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चांमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे. शांती सेना पाठवण्यात कायम पुढाकार घेतला आहे. 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. नकाराधिकार. उत्तर, सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात. त्यापैकी 5 सदस्य कायम तर 10 सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. 2. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे. 4. कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले, तरी निर्णय घेता येत नाही. 5. अर्थात सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो आणि स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या धाराला नकाराधिकार म्हणतात. युनिसेफ. युनिसेफ संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ. युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रश्न 14 थोडक्यात उत्तर लिहा. संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा. उत्तर, संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाले. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. 2. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत, ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार पुढे आला. अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. 2. संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर, संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेना या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भूमिका बजावते. तसेच 2.
तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. 3. संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांती सेना या प्रकारे भूमिका बजावते. 3. संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. उत्तर: संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहे: 1. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. 2. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. 3. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. 4. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. 5वा प्रश्न आहे: दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. शाखा: आमसभा, सदस्य संख्या 193. कार्य: सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे. 2. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. शाखा: सुरक्षा समिती, सदस्य संख्या 15. सदस्य: जागतिक शांतता सुरक्षिततेची जोपासना करणे पहिलं कार्य. 2. वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे. 3. आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय करणे. 4. गरज भासल्यास आक्रमक देशांविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे. तिसरी शाखा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, सदस्य संख्या 15 न्यायाधीश. 1. संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा आणि संलग्न कायद्याशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे. चौथी शाखा आहे आर्थिक व सामाजिक परिषद. यामध्ये सदस्य संख्या आहे 54 आणि कार्य पहिलं: दारिद्र्य, आर्थिक व सामाजिक विषमता, वर्णभेद अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे. 2. मानवी स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संदर्भात जागृती करणे. दुसरा आहे संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर आहे बघा. 1941ला अटलांटिक करार झाला. 1944ला आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा कराराचा मसुदा तयार केला आणि 1945ला संयुक्त राष्ट्रांची सनद तयार केली. संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता करणे. संयुक्त राष्ट्रे मुख्यालय, मुख्य घटक शाखा. तर मुख्य घटक शाखा आहे आमसभा, संघटना. 2. सुरक्षा परिषद. 3. आर्थिक व सामाजिक परिषद. 4. आंतरराष्ट्रीय न्यायालय. 5. विश्वस्त मंडळ. संलग्न शाखा आहेत आंतरराष्ट्रीय कामगार, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य आणि जागतिक बँक. आणि 5वा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. उपक्रम: संयुक्त राष्ट्रे बालकांच्या आणि महिलांच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवते आणि त्याची माहिती संकलित करा. तर 1976मध्ये युनिसेफने 3ऱ्या जगातील अविकसित देशांतील बालके व माता यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी पोषक आहार, पर्यावरण स्वच्छता, शिक्षण, समाज कल्याण इत्यादी बाबींमध्ये मूलभूत सेवा सुविधांविषयक एक योजना तयार केली. बाल हक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी युनिसेफवर संयुक्त राष्ट्रांच्या आबसभेने सोपवली. 2. जागतिक आरोग्य संघटनेबद्दल माहिती संग्रहित करा. 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन झालेली आणि जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे मुख्यालय असलेली ही संस्था आरोग्य संस्था संयुक्त राष्ट्रांची उपकंपनी म्हणून काम करते. WHOच्या व्यापक आदेशात सार्वभौमिक आरोग्य सल्ला, सार्वजनिक आरोग्याच्या जोखमीवर देखरेख, आरोग्य आपत्कालीन प्रतिक्रियांचे समन्वय, मानवी आरोग्य प्रचार यांचा समावेश आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.